कथा खऱ्या प्रेमाची भाग 8. जान्हवी आणि विकीमध्ये कोण आधी आंघोळ करणार यावरून तू मॅमे चालू होती. कोणीही हार मानायला तयार नव्हतं. शेवटी विकी म्हणाला, तू बाहेर जाणार नाहीस तर माझ्या अगोदर आंघोळ करायची आहे ना तुला. ती मानेनेच हो म्हणाली. ठीक आहे असे म्हणून तो मागे वळला. त्याने माघार घेतली असे समजून जान्हवीला बरं वाटलं. ती शॅम्पू घेण्यासाठी वळली, पण विकीने बाहेर जाण्याऐवजी बाथरूमचा दरवाजा आतून बंद करून घेतला व आत येऊन टी शर्ट काढला. तुम्ही काय करताय? जान्हवीने त्याला पाहून डचकून तोंड वळवलं. त्याने तो टी शर्ट तिच्या अंगावर फेकला. घाई तुलाही आहे आणि मलाही. जर तुला काही प्रॉब्लेम नसेल तर मलाही काही प्रॉब्लेम नाही. तू माझ्याबरोबर आंघोळ करू शकतेस, तो स्माईल करत म्हणाला. तुमच्यासोबत म्हणजे? मी तुमच्यासोबत कशी काय आंघोळ करू शकते? जान्हवी शॉक झाली होती. त्याने खट्याळपणे हसत कमरेचा टॉवेलही काढून तिच्या अंगावर फेकला व बाथटबमध्ये घुसला. किती बेशरम आहात हो तुम्ही. पण मी तुमच्यासारखी नाही आहे. जान्हवी अजूनही त्याच्याकडे पाठ करून उभी होती. तू ना माझ्यासारखी हुशारही नाही आहे. जरा माझ्याकडून शिकून घे की इतरांकडून काम कसं काढून घ्यायचं. ओ कमॉन जान्हवी, माझ्यासोबत आंघोळ कर ना, नाहीतर परत आईला वाईट वाटेल. घाबरू नकोस, मी काही नाही बघणार, तो नाटकीरित्या डोळ्यांपुढे हात धरून तिला चिडवत म्हणाला. तिने तिथून निघून जाण्यासाठी पाऊल टाकले, पण ती बाथटबजवळ उभी होती व बाथटबमधील पाणी फरशीवर पसरलेले असल्याने तिचा पाय घसरला आणि ती सरळ बाथटबमध्ये त्याच्या अंगावर जाऊन पडली. आता असं काही होईल याची त्यालाही कल्पना नव्हती. ती अचानक पडल्याने तोही गडबडला. सोडा मला, ती बाथटबमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती, पण त्या फेसाळलेल्या पाण्यामुळे तिला लवकर बाहेर पडता येईना. तू इथे का आलीस? लवकर बाहेर जा. मी तुला गंगा नदीत डुबकी मारायला सांगितली होती, माझ्यासोबत बाथटबमध्ये डुबकी मारायला सांगितली नव्हती. काय करतेस? डोंट टच मी, तो बावरून म्हणाला. तिची ओढणी त्याच्या पायात गुंतली होती, त्यामुळे तिला तिथून बाहेर पडता येईना. त्याने तिची ओढणी पायातून काढली. ती तिला परत देत असताना त्याला एक खुरापत सुचली. प्लीज सोड ना मला. काय करत आहेस तू? मला हात लावू नकोस. हे बघ, चान्स मारू नकोस. ओ माय गॉड, मी कोणाला तोंड दाखवायच्या लायक नाही राहणार, तो हसत मुद्दाम ओरडायला लागला. ती रागाने त्याच्याकडे बघून त्याच्या हातातून ओढणी घेण्याचा प्रयत्न करत होती, पण तो ती सोडत नव्हता. त्या बाथटबमधील फेसाळ पाणी त्याच्यामुळे सगळीकडे पसरलं होतं. तिने जोरात ती ओढणी त्याच्या हातातून ओढली. त्या झटक्याने ती पुन्हा एकदा बाथटबमध्ये त्याच्या अंगावर जाऊन पडली. त्यांची नजरभेट झाली आणि काही क्षणांसाठी ते पुन्हा एकमेकांत हरवले. तू परत आलीस? मी तर म्हणेल की तू पूजापाठ सोडून माझ्यासोबत वर्कआउट करत जा, कारण तू अशीच पडत राहिलीस ना तर एक दिवस या घरातील सगळं फर्निचर तोडून टाकशील, तो तिच्याकडे पाहत म्हणाला. तिने त्याच्याकडे रागाचा एक कटाक्ष टाकला व खूप प्रयत्न करून ती त्या बाथटबमधून बाहेर पडली. ती बाथरूमच्या बाहेर जाईपर्यंत तो मोठ्याने गाणं म्हणत तिला चिडवत होता. विकी ज्यावेळी तयार होऊन बाथरूममधून बाहेर आला तेव्हा जान्हवी ब्लँकेट अंगावर घेऊन सोफ्यावर बसलेली होती आणि जोरजोरात शिंकत होती. किती खोटारडे लोक आहेत या जगात. आधी तर उशीर होत असल्याचं नाटक करतात, पण नंतर बघितलं तर ते रिलॅक्स होऊन जागेवरच बसलेले दिसतात, तो तिच्याकडे पाहत टोमणा मारत म्हणाला. जान्हवी रागाने खाली पाहत होती, पण तिने त्याला प्रत्युत्तर दिलं नाही. मग अशी तू मुद्दाम पाण्यात पडण्याचं नाटक केलंस ना? तू वाटच पाहत होतीस की मी कधी बाथरूममध्ये जातो आणि केव्हा तू माझ्यावर अटॅक करतेस, तो परत तिला सुनवायला लागला. बस, खूप झालं, खूप ऐकलं मी तुमचं, ती रागाने उभी राहिली. तुम्ही समजता काय स्वतःला? जे मनात येईल ते बोलत असता. इतक्यात तिला शिंक आली. त्याच्या तोंडावर शिंकत ती कसंबसं बोलतच होती. तिथे बाथरूममध्ये तुम्ही काही पण बोलत होते आणि त्या स्टोअरमध्ये सुद्धा तुमच्या गर्लफ्रेंडसोबत माझ्याबद्दल काहीही बोलत होते, ती चिडून म्हणाली. तू गुपचूप आमचं बोलणं ऐकत होतीस? बरं झालं सांगितलं. तू कशी आहेस ते तर कळलं, तो म्हणाला. मी कशीही असू, तुमच्यापेक्षा तर चांगलीच आहे. तुम्हाला ना देवाने बोलायला तोंड तर दिलंय, पण विचार करायला डोकं दिलं नाही. तुम्ही एका व्यक्तीच्या चांगुलपणाची तुलना दुसऱ्या व्यक्तीच्या सौंदर्याशी कसं काय करू शकता? मी तुमच्यासमोर काही बोलत नाही याचा अर्थ असा नाही की मी तुम्हाला घाबरते. खरं तर मी तुमचं सगळं वागणं सहन करते, पण सहन करण्याची एक लिमिट असते. काय बोलत होते तुम्ही मध्ये? मी चान्स मारते तुमच्यावर. तुमच्यामध्ये सेन्सिटिव्हिटी नावाची गोष्ट आहे की नाही? तुम्ही असं बोलता तरी कसं? आणि काय म्हणाले होते? मी मुद्दाम तुमच्या अंगावर पडत असते. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, तुम्ही या जगातले शेवटचे पुरुष जरी असताना तरी मी तुमच्याबद्दल तसा विचार केला नसता. प्लीज हे पांचट विनोद करणं सोडून द्या. मी थकले तुमचं बोलणं ऐकून. ती शिंकत होती तरी मनातलं सगळं त्याच्यापुढे बोलत होती. आणि मी पण थकलोय तुझं तोंड बघून. तुला काय वाटतं मी तुझी मस्करी करतोय? नाही, मी तुला टॉर्चर करतोय. तू माझ्यासोबत जे केलंस त्यानंतर मी तुझ्यासोबत कधीच चांगलं वागू शकत नाही. कधी तर मला तुझ्याबद्दल वाईट वाटतं,
पण दुसऱ्या क्षणी जेव्हा मी तुझा चेहरा बघतो ना, मला वाटतं की मी जे केलं ते बरोबरच केलं. तुझ्यासारख्या मुलींसोबत असंच झालं पाहिजे. ती अजूनही त्याच्या तोंडावर शिंकत होती. तू शिंकणं बंद करतेस की नाही? तो वैतागून म्हणाला. आता शिंका येत आहेत तर काय करू? ती त्याच्यापासून दूर जाऊन सोफ्यावर बसली. त्याला एकीकडे तिची अवस्था पाहून वाईट वाटत होतं, पण दुसरीकडे तो विचार करत होता, नाही विकी, तिच्या डोळ्यात अजिबात नको बघूस. ती परत तुला हिप्नोटाईज करेल आणि तुला परत तिच्याबद्दल वाईट वाटेल. तो स्वतःशीच म्हणाला. तिचं शिंकण्याचं काम चालूच होतं. तो फक्त तिच्याकडे बघत होता. त्याला आठवलं की जेव्हा त्याला त्रास होत होता तेव्हा जान्हवीने त्याला गरम पाणी दिलं होतं. त्यामुळे त्याचा खोकला आणि शिंका थांबल्या होत्या. न राहून शेवटी त्याने रूममधील AC बंद केला आणि जाऊन तिच्यासाठी गरम पाणी घेऊन आला. हे घे. असं नको समजूस की मला तुझ्याबद्दल वाईट वाटतंय. हे मी तुझ्यामुळे मला कसलंही इन्फेक्शन होऊ नये म्हणून करतोय. तुझा आजार नकोय मला. काय माहीत जर तुझे बॅक्टेरिया माझ्या शरीरात आले आणि मीही तुझ्यासारखा बनलो तर? आणि मला माझा बदला पण घ्यायचा आहे. हे पाणी पिऊन तुझं तोंड वाकडं होईल ना, तेव्हा मला चांगलं वाटेल. त्या दिवशी तू मला गरम पाणी पाजलं होतं, तेव्हा माझं तोंड कडू पडलेलं पाहून तुला पण चांगलं वाटलं होतं ना? आता बघतेस काय, पिऊन टाकते. त्याने ग्लास तिच्याकडे दिला. तिने थँक्यू म्हणत गुपचूप ते पाणी पिले. तो तिच्याकडे बघत होता. मी का चांगलं वागतोय हिच्याशी? का तिच्या डोळ्यात पाहतोय? तो स्वतःवरच रागवत रूमबाहेर निघून गेला. ते पाणी पिऊन जान्हवीला बरं वाटलं. तिच्या शिंका बंद झाल्या. घरात नुपूरच्या एंगेजमेंटची तयारी सुरू झाली होती. लोकांना निमंत्रण देण्याचं काम चालू होतं. जान्हवीच्या घरच्यांनाही निमंत्रण पाठवलं होतं, पण ते येतील म्हणून तिला खात्री नव्हती. रात्री विकी बेडवर बसून इयरफोन लावून गाणे ऐकत होता. जान्हवी रूममध्ये आपल्याच कामात गुंतलेली होती. गाणे ऐकता ऐकता विकीने हात लांब केला आणि त्याचा हात सरळ गरम कॉफीच्या मगमध्ये बुडाला. ही कॉफी कुणी ठेवली आहे इथे? तो ओरडला. कॉफी तिथं मी ठेवली आहे, जान्हवीने त्याचा आवाज ऐकून उत्तर दिलं. पण कानात इयरफोन असल्याने त्याला ऐकू आलं नाही. कुणी का सांगत नाही आहे? कॉफी इथे कुणी ठेवली आहे? तो पुन्हा ओरडला. मी ठेवली आहे, जान्हवी सांगत होती, पण त्याला ऐकू येत नव्हतं. शेवटी ती त्याच्या समोर जाऊन उभी राहिली. मी ठेवली आहे, ती म्हणाली. तुझ्या घशात प्रॉब्लेम आहे का? जोरात बोल ना, तो म्हणाला. मी ठेवली आहे कॉफी, ती परत जोरात ओरडून म्हणाली. बहिरी झालीस की काय? मी काय म्हणतोय ऐकायला येत नाही? जोरात बोल ना, विकी. ती बोलणार इतक्यात तिच्या लक्षात आलं की त्याने इयरफोन घातले आहेत. तिने झटक्याने ते इयरफोन त्याच्या कानातून काढले. मी ठेवली होती कॉफी, ती जोरात म्हणाली. हो, मग ओरडतेस कशाला? त्याच्या बोलण्याने ती इरिटेट झाली. आणि का ठेवली होतीस तू इथे कॉफी? समजलं, बदला घेण्यासाठी. मी तुला पाण्यात भिजवलं, त्यामुळे आता तू मला कॉफीने जाळण्याचा प्रयत्न करत आहेस, बरोबर? तो म्हणाला. एकतर मी तुमच्यासाठी कॉफी बनवून आणली, त्यात तुम्ही मला थँक्स म्हणण्याऐवजी माझ्यावर ओरडताय, ती नाराजीने उत्तरली. माझे आभार मान की मी फक्त ओरडतोय. नाहीतर माझ्या मनात तर येते की हीच कॉफी तुझ्या डोक्यावर ओतावी. जेव्हा दुखेल ना, तेव्हा माझ्या दुखण्याची जाणीव होईल तुला, विकी. तो त्याच्या गरम कॉफीने भाजलेल्या बोटांवर फुंकर मारत होता. त्याला खूप वेदना होत होत्या. ते बघून जान्हवीला वाईट वाटलं. त्याच्याकडे काळजीने बघत तिने ड्रॉवरमधून एक मलम बाहेर काढला. ती तिच्या हाताने मलम लावणार होती, पण नंतर तिने आपला विचार बदलला. हे लावा, आग कमी होईल, ती मलम त्याच्याकडे देत म्हणाली. बरं झालं माझ्याकडे दिला. स्वतः लावला असताना तर आग कमी होण्याऐवजी आणखी वाढली असती, तो नाराजीने म्हणाला. मला माहीत आहे, त्यामुळेच मी स्वतः नाही लावला. पण तुम्हालाही नाही समजलं ना, कारण तुमचं डोकं तर गुडघ्यात आहे ना, जान्हवी म्हणाली. काय म्हणालीस? तो जोरात बोलला. गाण्यात, तुमचं डोकं तर गाण्यात आहे ना. लवकर मलम लावा, आग कमी होईल, करेक्शन करत ती पुन्हा आपल्या कामाला लागली. ही जरा जास्तच बोलायला लागली. हिच्या हिप्नोटिझमचं काहीतरी करावंच लागेल, तो हळूच बोलला. बघता बघता एंगेजमेंटचा दिवस उजाडला. घरात सगळीकडे सजावटीचं काम चालू होतं. विभाताई व शोभा स्वतः सगळ्या कामगारांना सूचना देत होत्या. विकी हळूच येऊन आईच्या गळ्यात पडला. पण आई अजूनही विकीवर नाराज होती. अगं आई, आज नुपूरची एंगेजमेंट आहे आणि तू अजूनही माझ्यावर नाराज आहेस, तो म्हणाला. आज एंगेजमेंट आहे तर तू काही कामात मदत करतोस की नाही? जाऊन त्यांना डेकोरेशनमध्ये मदत कर. जर बहिणीच्या लग्नात भावाने स्वतः काम केलं ना, तर बहिणीचं लग्न कधीच तुटत नाही, त्या म्हणाल्या. खरंच? तर मग ठीक आहे. तो लगेच कामाला लागला. त्याने स्वतः डेकोरेशनला सुरुवात केली. आपल्या मुलाला बहिणीसाठी असं काम करताना पाहून विभाताईंना समाधान वाटलं. त्यांचा विकीवरचा राग मावळला. हलकंसं हसत त्या त्याच्याकडे कौतुकाने पाहत होत्या. तो एका छोट्या शिडीवर चढून फुलांचं डेकोरेशन करत होता. बाजूच्या टोकरीतून आणखी फुलं घेताना त्याचा तोल जायला लागला होता, पण त्याने स्वतःला सावरलं. इतक्यात जान्हवी तिथे आली.
काय करताय तुम्ही? ती काळजीने म्हणाली. मोनालिसाची पेंटिंग बनवतोय, तो आडव्यात म्हणाला. त्याचा तोल जाऊ नये म्हणून तिने ती टोकरी त्याच्याजवळ धरली. मला तुझी कोणतीही मदत नकोय, तो कमरेवर हात ठेवत म्हणाला. मी तुमची मदत करत नाहीये. मी ही टोकरी तिकडे घेऊन जाते. तिकडे फुलं लावायची आहेत. ते ऐकून त्याने शिडीवरून खाली उडी मारली. फुलं तिकडं नाही, इकडे लावायची आहेत, तो टोपली स्वतःकडे ओढत म्हणाला. अहो, लोक त्या बाजूने येणार आहेत म्हणून फुलं तिकडं लावावी लागतील. तीही दुसऱ्या बाजूने टोकरी ओढत म्हणाली. या बाजूने लोक जाणार आहेत, फुलं इथे लावायची आहेत. विक्की, तुम्ही कसे फुलं लावत आहात? सगळी फुलं सांडतील. जान्हवी, तुझ्या हात लावण्यामुळं तर ही नकली फुलंही कोमेजतील. दूर राहा त्यांच्यापासून. विक्की, हे बघा, टाइमपास नका करू. मला अजूनही खूप कामं आहेत. जान्हवी, मग जा ना. तसंही तुझ्या काम करण्यामुळे कोण इम्प्रेस होणार आहे? विक्की, ते दोघेही फुलांची टोकरी ओढत होते. का भांडतोय तू जान्हवीसोबत? विभाताई त्यांच्याकडे येत म्हणाल्या. आई बघ ना, ही व्यर्थच मेहनत करत आहे. मी तिला म्हणालो की तू दुसरं काहीतरी काम कर, पण हिला पण माझ्यासारखं डेकोरेशनचंच काम करायचं आहे, तो तक्रार करत म्हणाला. हो तर करू दे ना तिला काम. बहिणीच्या लग्नात जर भाऊ आणि बहिणीने मिळून काम केलं तर तिचं लग्न खूप यशस्वी होतं, त्या म्हणाल्या आणि तिथून निघून गेल्या. जान्हवीने डेकोरेशनला सुरुवात केली. विकीने मुद्दाम धक्का देऊन त्या टोपलीतली फुलं खाली पाडली. जान्हवीने सगळी फुलं गोळा केली. दोघेही शेजारी उभे राहून डेकोरेशन करू लागले. जान्हवी त्या शिडीवर चढली. विकीने मुद्दाम मागून येऊन मोठ्याने भॉ केलं. त्या आवाजाने जान्हवी दचकली. शिडी हल्ल्यामुळे तिरकी झाली. जान्हवी पडायला लागली, पण तिने पटकन खांबाला पकडलं. प्लीज प्लीज प्लीज, शिडी पकडा ना, नाहीतर मी पडेल, ती घाबरून म्हणाली. तुझ्या पडण्याचीच तर वाट पाहतोय. काल तू माझा हात जाळला होता ना कॉफीने. आज तू पडली तर चांगलंच होईल, तो मजा घेत म्हणाला. प्लीज मस्करी करू नका. शिडी पकडली नाही तर मी खरोखर खाली पडेल, ती खांबाला घट्ट पकडत म्हणाली. इतक्यात आई तिथे आल्या. अरे विकी, जान्हवी पडते, पकड ना तिला, त्या घाबरून म्हणाल्या. आई, पकडण्यासाठी आधी तिला पडू तर दे. त्याने शिडी सरळ केली व जान्हवीला आपल्या दोन्ही हातांमध्ये धरून उचलून घेतलं. प्रत्येक वेळी तो स्वतःला तिच्या डोळ्यांमध्ये हरवत होता. जादू होती त्या डोळ्यांमध्ये, जी त्याला आकर्षित करत होती. तो लगेच भानावर आला. ओ नो, मी परत तिच्या डोळ्यांमध्ये पाहिलं. त्याने उभ्या उभ्याच तिला खाली सोडून दिलं. ती जोरात खाली आदळली. पडल्याने तिच्या कमरेत चमक भरली. ती कमरेला धरून उठण्याचा प्रयत्न करायला लागली. जान्हवीला का पाडलंस तू? आई धावत तिथे आल्या. त्यांनी तिला उठून बसवलं. आई, ती इतकी जड आहे ना की माझ्या हातातून सटकली. आय मीन, ती इतकी हलकी आहे ना की हाताच्या मधून कधी सटकली कळलंच नाही, तो निर्धास्तपणे म्हणाला. तो तिची मदत करण्याचा अजिबात प्रयत्न करत नव्हता. आता तू नुसतं उभा राहून काय बघत आहेस? उठव तिला, आई म्हणाल्या. त्याने बेपर्वाईने तिचा हात धरून झटक्याने तिला उभं केलं. तिला खूप त्रास होत होता. बेटा, मी डॉक्टरला बोलवते, आई तिला पकडत काळजीने म्हणाल्या. आई, त्याची काही गरज नाही, फक्त थोडी चमक भरली आहे, ठीक होईल. जान्हवी, ठीक आहे, मी गरम तेलाने मालिश करून देते. आई, तुम्ही काळजी करू नका, मी थोडा आराम केल्यावर ठीक होईल, जान्हवी कसंबसं म्हणाली. तिला चालायला त्रास होत होता. विकी, तू जान्हवीला वर घेऊन जा आणि तिला एक पेनकिलर दे, म्हणजे तिला बरं वाटेल, त्या म्हणाल्या. त्यामुळे त्याने नाईलाजाने तिला उचललं आणि रूममध्ये घेऊन गेला व तिला बेडवर ठेवलं. जर आई तिथे नसती ना, तर वर येताना पायऱ्यांवरही तुला पाडलं असतं आणि मजा बघितली असती, विकी तिला कडवटपणे म्हणाला. दुसऱ्यांना त्रास द्यायला मजा वाटते तुम्हाला? जान्हवी चकित होत म्हणाली. दुसऱ्यांना नाही, फक्त तुला, तो उत्तरला. जे दुसऱ्यांना त्रास देतात त्यांच्याकडे हृदयच नसतं जान्हवी. आपल्या लोकांवर मनापासून प्रेम करतो मी. तुझ्यासारखा सगळ्यांना धोका नाही देत. तुला तर तुझे घरचे लोकही आपलं मानत नाहीत, तो म्हणाला. आव, ती वेदनेने कळवळली. काय झालं, दुखतंय का? त्याने काळजी न दाखवता विचारलं. तिनं मानेनं होकार दिला. त्याने एक ऑइंटमेंट काढून तिला दिली. थँक्यू म्हणत ती घेत असता तिच्या हाताचा स्पर्श त्याच्या बोटांना झाला. डोंट टच मी. तुझी दुसरी जादू चालत नाहीये म्हणून तू आता आपल्या हातांनी जादू करत आहेस ना, तो संशयाने पाहत म्हणाला. तुम्ही काय जादू करत असता? एकतर मला इतका त्रास होतोय, त्यात तुम्ही माहीत नाही काय बोलताय. मी काय जादू करते तुमच्यावर? ती रडवेली झाली होती. तुला काय वाटलं मला कळणार नाही? खूप कठीणाईने मी तुझं रहस्य शोधून काढलं आहे. जर तुला सांगितलं ना तर तू परत एक नवीन जादू करशील, तो म्हणाला. तिला तो काय बोलतोय ते समजतच नव्हतं, त्यामुळे तिने गप्प राहणं पसंत केलं. तिला गुपचूप तिथे झोपायला लावून तो बाहेर गेला. तो गेल्यानंतर नुपूर, मावशी, राज, आई, बाबा सगळे तिला भेटायला आले. तिचे काळजीने विचारपूस केली. तिला आराम करायला सांगितला. नुपूरने जान्हवीला ऑइंटमेंट लावून मालिश करून दिली. मावशीने तिला एक पेन किलर दिली.
ते सर्व तिची किती काळजी घेतात हे बघून तिला खूप बरं वाटलं. पेन किलरमुळे आता तिच्या वेदनाही कमी झाल्या होत्या. थोडा वेळ आराम करून ती उठली. संध्याकाळी सगळे एंगेजमेंटसाठी तयार व्हायला लागले. विकीच्या डिझायनरने त्याच्यासाठी क्रश मटेरियलचा नवीन डिझायनर शर्ट पाठवला होता. त्याने त्या शर्टला इस्त्री करायची नाही, त्यामुळे तो खराब होईल म्हणून सांगितलं होतं. तो शर्ट बेडवर ठेवून तो फ्रेश व्हायला गेला. इतक्यात जान्हवी तिथे आली. तिला ते शर्ट चुरगळलेलं दिसलं. हे शर्ट इस्त्री का केलं नाही? मीच करून देते, नाहीतर हे परत माझ्यावर रागवतील. तिने खूप काळजीपूर्वक तो शर्ट इस्त्री केला. तो शर्ट बेडवर ठेवून ती बाहेर गेली. तोच विकी फ्रेश होऊन आला. शर्ट इस्त्री केलेला पाहून तो खूप चिडला. कुणी इस्त्री केली या शर्टला? तो ओरडला. काय झालं? या शर्टवर खूप घड्या पडलेल्या होत्या म्हणून मीच इस्त्री केली, ती त्याचा आवाज ऐकून हळूच म्हणाली. ते ऐकून त्याचं डोकं सटकलं. हे शर्ट तू इस्त्री केलंस? चांगल्या डिझायनर शर्टचा सत्यानाश केलास तू. तुला फॅशनबद्दल काही माहीत तरी आहे का? हे डिझायनर शर्ट होतं. हे शर्ट आता मला नुपूरच्या एंगेजमेंटमध्ये घालायचं होतं. आता काय तुझं सलवार कमीज घालू मी? तो चिडून बोलत होता. आय एम रिअली सॉरी, मला खरंच माहीत नव्हतं. ते शर्ट माझ्याकडे द्या, ती म्हणाली. आता राहू दे, मी नवीन विकत घेईल. तो खूप नाराज होता. मला एकदा प्रयत्न करू द्या, प्लीज प्लीज, फक्त 2 मिनटं. तिने तो शर्ट घेऊन त्याला धुतल्यावर पिळतो तसं पिळलं. हे काय करतेस? हे शर्ट आता घालताही येणार नाही, तो ओरडला. पण जेव्हा तो शर्ट तिने उलगडून बेडवर ठेवला तेव्हा त्याला आश्चर्याचा सुखद धक्काच बसला, कारण तो शर्ट परत पूर्वीसारखा झाला होता. हा तर परत तसंच झाला आहे. तो त्या शर्टकडे आश्चर्याने पाहत होता. पण तुला कसं कळलं की असं केल्याने शर्ट पुन्हा पहिल्यासारखा होईल? तो चकित होत म्हणाला. ज्या मुलींकडे बांधणीची ओढणी असते त्यांना ठाऊक असतं की हे केल्याने असा लूक येतो, ती शांतपणे म्हणाली. म्हणजे त्या डिझायनरने मला उल्लू बनवलं तर? ह्या पद्धतीने तर एका सिंपल कपड्यालाही असा लूक आणता येतो. आणि त्याने या शर्टचे माझ्याकडून 30,000 रुपये घेतले, तो विचार करत म्हणाला. यासाठीच तर म्हणते की डंबेल्सपेक्षा पुस्तक हातात घेत जा, बुद्धी तल्लख होईल तुमची. आणि हेच शर्ट मार्केटमध्ये 500 रुपयांना मिळतं. ती स्माईल करत निघून गेली आणि तो तिच्याकडे पाहतच राहिला. नुपूरचा मेकअप करण्यासाठी स्पेशल मेकअप आर्टिस्ट आले होते. विकीही सूट घालून तयार झाला होता. जान्हवीने मस्त रॉयल ब्ल्यू कलरची साडी घातली होती. त्यावर मॅचिंग झुमके, नेकलेस, हलकासा मेकअप केला होता. केस मोकळे सोडले होते. त्या साडीत तिचं सौंदर्य खुलून दिसत होतं. विकी क्षणभर तिच्याकडे पाहतच राहिला, पण काही बोलला नाही. बेडवर तो नुपूरला देण्यासाठी ठेवलेलं गिफ्ट शोधत होता. इतक्यात तिने ते गिफ्ट त्याच्या हातात दिलं. तुम्ही हे गिफ्ट तसंच ठेवलं होतं, मी ते पॅक केलं. गिफ्ट नेहमी पॅक करून द्यायचं असतं, ती म्हणाली. ठीक आहे ठीक आहे, पण माझ्याकडून थँक्यूची अपेक्षा करू नकोस, कारण मी म्हणणार नाही. ते गिफ्ट घेऊन तो निघून गेला. खाली येऊन तो आईला भेटला. हे बघ बेटा, आज सगळे पाहुणे येणार आहेत. बऱ्याच जणांनी तर जान्हवीला बघितलंही नाही आहे. आज जान्हवीबरोबर नीट वाग, तिला त्रास देऊ नकोस, तिच्याशी भांडू नकोस, नाहीतर मी ना तुझ्याशी बोलणारच नाही, त्या ताकीद देत म्हणाल्या. आई तू काळजी करू नकोस. पती पत्नीमध्ये छोटी मोठी नोकझोक तर चालूच असते, पण याचा अर्थ असा नाही की आमच्यात प्रेम नाही आहे. माझं जान्हवीवर खूप प्रेम आहे, तो नाटक करत म्हणाला. प्रेम आहे तर दिसायलाही हवं ना, त्या म्हणाल्या. इतक्यात त्यांना बाबांनी आवाज दिला म्हणून त्या तिकडे गेल्या. आता जान्हवीवर प्रेम असल्याची ॲक्टिंग करावी लागेल. ठीक आहे, अशी ॲक्टिंग करतो की त्यापुढे मोठे मोठे ॲक्टर्सही फेल होतील, तो हसत म्हणाला. जान्हवी नुपूरला तयार व्हायला मदत करायला गेली. तयार होऊन त्या खाली आल्या. नुपूरने मरून कलरचा डिझायनर ड्रेस घातला होता. त्यात ती एखाद्या परीसारखी दिसत होती. नुपूर, आज तू इतकी सुंदर दिसत आहेस ना की राघव तुझ्यावरून आपली दृष्टी हटवूच शकणार नाही, जान्हवी तिला म्हणाली. तिच्या अशा बोलण्याने नुपूर लाजली. आईने जान्हवीची ओळख त्यांच्या चुलत बहिणींशी करून दिली. जान्हवीने त्यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यांना जान्हवीचे संस्कार, तिचा स्वभाव खूप आवडला. त्या तिची खूप स्तुती करत होत्या. विकीला मात्र जान्हवीची स्तुती होत आहे हे आवडलं नाही, पण सगळ्यांसमोर तो तिची खूप काळजी घेत असल्याचं नाटक करत होता. तिच्याशी खूप प्रेमाने वागण्याचं नाटक करत होता. क्रमशः. कसा होता आजचा भाग? कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि तुमचं आवडतं पात्र कोणतं आहे हेही जरूर सांगा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.